हे बघा इकडे चष्मा पळवलाय माकडानी आणि गाईस या साईडला पाहू शकता या दीदीचं चष्मा पळवलाय माकडानी। हे बघा चप्पली बुटा घालूनच यायचं नाही भाई, चप्पल बुटा घालून आल्यानंतर हे असं हलवतात। दर्शन करते अनिरुद्धाचार्य महाराजांचं दर्शन फक्त प्रेम मंदिर किती सुंदर आणि प्रेम म्हणजे काय असते नक्की दाखवतो। जशी राधा आणि श्रीकृष्णांचा प्रेम तुम्हाला माहिती असेल बांधलेलं या साईडला बघा पाहू शकता किती भव्य आणि दिव्य असं बांधलेलं आहे प्रेम मंदिर। किती भारी दिसतं आणि कंटिन्यू लाइटिंग्स चेंज होतात आहे। तर ही आहे मंदिरातली गर्दी, एवढा क्राऊड आहे मंदिराच्या आतमध्ये। आणि यांच्या पाणीपुरीच्या दुकानामध्ये बघा इकडे हिरो लोक पण येऊन गेलेले आहेत। हे क्राईम पेट्रोल मध्ये तुम्ही यांना बघितलेलं असेल। राधे राधे, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि कालची नंदगावची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। खूप मजा येते होळीला, खूपच मजा येते। आज आहे बाके बिहारीमध्ये दर्शन करायला जाणार आहोत आपण। आजची होळीची परिक्रमा म्हटलं का वृंदावन मधली होळी आहे आणि वृंदावन मधली होळी सर्वात मोठी असते, म्हणजे खूप क्राऊड असणार आहे। तुम्ही तर बरसानाला नंदगावला कुठलाच काहीच क्राऊड बघितलेला नाहीये। जो आज क्राऊड बघणार आहे तुम्ही वृंदावनच्या होळीला, म्हणजे इथे तर वृंदावन एवढा मोठा आहे ना, बरसाना आणि नंदगाव एक केला तरी खूप मोठा आहे। त्या पूर्ण वृंदावनमध्ये गर्दी असणार कारण की रात्री येतातच आम्हाला सर्व रोड पॅकेज होते। सो आपण आता फ्रेश झालोय, निघतोय परत एकदा व्हाईट शर्टमध्ये, सलग व्हाईट शर्ट घालतोय, ब्लॅक होता ते सकाळी सकाळी व्हाईट घालायचा, परत ते संध्याकाळपर्यंत ब्लॅक होतो आणि खूप मजा येते। खरोखर एवढी मजा येते ना, माझे रील्स तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन बघा, या साईडला तुम्हाला मॅक 9995 ID दिसत असेल। तर पहिला जाऊया आपण, चला सुरुवात करूया दिवसाची। आज कुठे कुठे जायला भेटतं ते पण बघूया, खूप मजा येते। फक्त होळी खेळूया। राधे राधे। ग्राउंड मध्ये आलो आणि आल्याच्या नंतर आपण गौरी गोपाल आश्रममध्ये आलोय, म्हणजे अनिरुद्धाचार्यजी महाराजच्या आश्रममध्ये। आणि समोर पाहू शकता होळी किती भारी खेळली जाते बघा। या साईडला महाराज मी तुम्हाला दाखवते बघा, अनिरुद्धाचार्य महाराज। तुम्ही यांना इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती बघितलेला असेल। ही होळी होणार आहे आणि आता रंग बघा कसा होणार, तुम्ही फक्त माझा कलर बघून ठेवा व्हाईट। आता होळी बघा कशी होणार आहे बघा। राधे राधे। तुम्हाला आता दर्शन करतोय अनिरुद्धाचार्य महाराजांचं दर्शन फक्त बघा, होळीला किती मजा येते बघा। नाचता नाचता आपण आता कुठे आलोय माहिती आहे का तुम्हाला? आपण अजून एक महाराजांची इथं आलोय, जिथे त्या महाराजांना डोळे नाही आहेत। तुम्हाला माहितीच असेल, त्यांनी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती आहेत, त्यांना डोळे नाही, त्या महाराजांना आपण बघायला आलोय। त्यांचं कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे या साईडला। आपण पण जाऊन बसूया। या महाराजांना डोळे नाही आहेत तरी पण त्यांना हनुमान चालीसा पूर्ण त्यांनी, म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये हनुमान चालीसा म्हणजे काय ते त्रुटीपुटी होती, जे काही अधर्मी लोक होती त्यांनी चेंजेस केले होते, पण त्या
महाराजांनी प्रॉपर केलेला आणि त्याचं हे न्यूजमध्ये आवलं. त्यानंतर कोर्टात पण गेलेला मॅटर आणि तो कोर्टात गेल्याच्या नंतर पूर्ण प्रॉपर सॉल्व्ह झाला आणि महाराजांचं खूप नाव आहे या महाराजांचा. आणि याची गाडी पाहू शकते महाराजांची गाडी. मी गाडी बघितली आणि गाडी बघितल्याच्या नंतर आलो कारण की गाडी मला माहिती आहे महाराजांची ऑडी कार आहे. आतमध्ये आल्यानंतर मला इथं समजलं की महाराजांना कथा चालू आहे. तर आपण पण थोडं जाऊ ना कथामध्ये सामील होऊया. सुखी होळी चाललंय म्हणजे अशी बरीचशी लोक परिक्रमा करतात त्यांना घाबरवते भैया. इकडे बघा बाल्टीत काहीच नाहीये पण भीती निर्माण करतात. फक्त मजा बघा होली आहे हे बघा. आता बघा मजा बघा फक्त तुम्ही आता कसं घाबरेल बघा. होली आहे होली आणि ही चालले परिक्रमा वृंदावनची सकाळपासून. आज एकादशी असल्यामुळे पूर्ण परिक्रमा चालू आहे. आपण पण जाऊया आता बाके बिहारी टेम्पलमध्ये आणि तिकडून 2-3 अजून टेम्पल आहे ते सर्व आपण करूया. आणि हा समोरचा तुम्हाला गौरी गोपाल आश्रम आहे. खरोखर जे तुम्ही मगाशी बघितलं अनिरुद्धाचार्य जी महाराज होळी खेळले होते त्या या आश्रमचे ऑनर आहेत. सो हे आश्रम कंटिन्यू 3 टाइम इथं जेवण असतं भंडारा असतं सर्व काही गोष्टी चालू असतात. आपण पण आता इकडून निघूया. चला यांच्याच मागे मागे बाके बिहारी मंदिर. गाईस या साईडला पाहू शकता या दिदीचं चष्मा पळवलाय माकडानी. हे बघा इकडे चष्मा पळवलाय माकडानी आणि काहीतरी खाऊ घेऊन यायला लागेल तेव्हाच देतील ते लोक. तोपर्यंत देणारच नाही. हे बघ ठेवून गेलेले आहेत आणि ते तेव्हा फ्रुटी देते बघा. इकडे फ्रुटी देते आणि फ्रुटी दिल्याच्या नंतर मग तेव्हा चष्मा देणार तू. बघा तिकडे गेलेलं आहे. आता काय माहिती चष्मा भेटतं का नाही भेटत. बाके बिहारी टेम्पलमध्ये आलो आणि आल्याच्या नंतर इथं दिसतंय मगाशी पण जसं माकडाने एका चष्मे आणि ग्रेव्स घेऊन जातात. नक्की तुम्ही जेव्हा येणार जेव्हा आपण मथुराला येत असाल तर भाई वानरों से सावधान रहियो बंदरों से. हे बघा आणि हे आहे आतमधला एंट्री पॉईंट जिथे तुम्हाला चप्पल आणि बुटं बाहेरून काढावं लागतील. आपण घेतलाय प्रसाद मंदिरामध्ये चढवण्यासाठी. घर पर ही आना होगा, आता आपण इसलिए अनावश्यक परेशानी से बचें व अपने जूता चप्पलों चप्पल बुटा घालून जायचं नाही भाई. चप्पल बुटा घालून आल्यानंतर हे असं हलवतात. आपकी सुरक्षा में लगे सुरक्षा कर्मियों की म्हणून चप्पल दिशा निर्देशों का भेटणारच नाही. म्हणून हा गेट नंबर 3 आहे आणि आपण आता गेट नंबर 3 मध्ये जातो. बोला राधे 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 राधे. मंदिरात आलो आणि मंदिरात आल्यानंतर क्राऊड बघा. बाके बिहारी लाल की जय. या साईडला पाहू शकता मंदिर भरलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फुलं बघायला भेटतील कारण की या मंदिरामध्ये फुलं की होळी खेळली जाते. या साईडला बघा आता बाके बिहारी मंदिराला 15-15 मिनिटांनी बंद करतात. या साईडला पाहू शकता तुम्ही आणि थोड्या वेळात परत मंदिर चालू करतील बघा तिकडं. बाके बिहारीला लेकी जय. बघा तिकडे खूप म्हणजे होळीला खूप महत्त्व आहे इथं. खूप म्हणजे खूप जास्त महत्त्व आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही बघा कसं उडवतात. कलर्स बघा कसे उडवतात ते बघा. होली आहे होली आहे. गर्दी बघा ही गर्दी आहे. ही आहे मंदिरातली गर्दी. एवढा जास्त क्राऊड आहे मंदिराच्या
तीन महिने झाले ती लोक सिक्युरिटी गार्डच्या तिथे ड्युटीवरती आहेत. होळीची पूर्वतयारी आहे. हे बघा ही बघू शकता तुम्ही, हे मंदिर परिसर. बाके बिहारी लाल की जय. क्राऊड आहे खूप जास्त क्राऊड. बोलो बाके बिहारी लाल की जय. राधे राधे. चला या साईडला आलो आपण आता पाणीपुरी खाण्यासाठी आणि इथे पाणीपुरी काहीतरी नवीन बघायला भेटते. इसको क्या बोलते हैं महाराज? कांजी वड़ा. अरे तीखा पानी और मीठा पानी. और यहाँ पे रगड़े की नहीं रहती है क्या? ये बटाटे की, आलू की. हमारे मुंबई में रगड़े की रहती है या शेव बुंदी की रहती है. और तुम्हाला सांगू इकडची पाणीपुरी मी आता जस्ट टेस्ट केली आहे. एवढी भारी लागते ना, खरोखर खूप भारी. मला वाटलं का बटाटे जी असेल तर काय चव नसेल, पण पाणीपुरी पण खूप थंड आहे. मतलब ठंडा बहुत है पाणीपुरी. और मीठा पानी को भी टेस्ट बहुत आहे. आणि यांच्या पाणीपुरीच्या दुकानामध्ये बघा इकडे हिरो लोक पण येऊन गेलेले आहेत. हे क्राईम पेट्रोलमध्ये तुम्ही यांना बघितलेलं असेल त्या दोन व्यक्तींना. आणि त्याच्यानंतर इथं राजबब्बर आहेत. त्याच्यानंतर ते कार्यक्रमामधला पण एक हिरो आहे. आणि तिथे आहेत ते आपल्या, त्यांचा चेहरा कोण विसरेल का सांगू चला कमेंटमध्ये तुम्हीच सांगा. रन पिक्चरमधले हिरो आहेत ते. आणि इथं या साईडला पूर्ण आहे बघा, तिकडे पण हिरो लोक आहेत. म्हणजे यांची बरेच वर्ष अगोदरची पाणीपुरीची. चलो राधे राधे. बघते इकडे येऊन सर्व. एवढे पण बाजूला इस्कॉन टेम्पल आहे. लवकर आपण उद्या परवामध्ये व्हिजिट करूया इकडे पण एक्सप्लोर. आणि खरोबर हरे कृष्णा जाप मंत्र खूप भारी आहे आणि वेगळीच अनुभव येते. आणि तुम्ही जात असतो इस्कॉनला तर खूप मजा आली. तुम्हा सर्वांना जर जायचं असेल तर आपल्या खारघरमध्ये नवीन इस्कॉन झालेला आहे, जो एशियातला, भारताचा पहिला आणि एशियाचा सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल खारघरमध्ये. खूप भारी आहे तो, नक्की तिथे जावं तुम्ही. आणि खूप भारी वाटतं. हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे. समोर पाहू शकता तुम्ही प्रेम मंदिर. आणि प्रेम मंदिर किती भव्य आणि दिव्यसा बनवलेला आहे, जो आता लायटिंगमध्ये झगमगतोय. पण तुम्ही जेव्हा सकाळी येणार तेव्हा तुम्हाला मार्बल हा एकदम व्हाईट अँड व्हाईट उठून दिसेल. बघा या साईडला तुम्हाला प्रेम मंदिर बघायला भेटतं. तर त्याच्या पहिले आपल्याला बघा क्राऊड बघा आज कसं आहे. आज आहे बाके बिहारी मंदिरातली फुल तारखेला आपल्याला बघायला भेटली. आणि या साईडला समोर पाहू शकतो प्रेम मंदिर. हे आहे प्रेम मंदिर. हे आहे प्रेम मंदिर मधली एंट्री बघा या साईडला. आणि आपण आता एंट्री करूया प्रेम मंदिरला. बरेचशे वेळ आपण इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती लोकांचे व्हॉट्सअप स्टोऱ्यावरती बघितलंय, पण आता आपण पण सुद्धा समोरून बघूया. काय अद्भुत वाटतंय खरोखर. प्रेम मंदिर किती सुंदर आणि खरोखर यार काय सांगू. म्हणजे
डोळ्याचा पारणा फिरणार आहे बघा. तुम्हाला मी समोरून दाखवतो, अजून झूम करून दाखवतो. हे मंदिराचा आतमधला भाग, तर आपण आतमध्ये जाऊ बघूया. पण मंदिराचे बाहेरचा भाग तुम्हाला दिसतोय आणि तिथं आतमध्ये छोटे छोटे देव आहेत बघा. तुम्हाला मूर्त्या जर दिसत असतील जरा या साईडला, आणि लाइटिंग्स वगैरे केलेले आहे. खरोखर खूप भारी वाटतंय. क्राऊडेड आहे कारण की आज एकादशी सुद्धा आहे आणि आज आपल्याला बाकी बिहारी मंदिरामध्ये जे होळी बघायला भेटते ती सुद्धा आहे तिकडं. आणि या साईडला आहे बघा कालिया नाग इकडे आहे बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे. श्रीकृष्ण जी आहेत आणि मागे पूर्ण तुम्हाला इकडं गोकुलवासी दिसतात. त्यांचे छोटे छोटे मूर्तीज बनवलेले आहेत प्रॉपरने. हा गार्डन खूप भव्य आणि दिव्यसा बनवलेला आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही. त्यांची लीला करताना त्यांची जेवढी पण लीला आहे त्या लीलापैकी ही पण एक लीला आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि आपण जाऊया आता पुढे. पुढे गेल्याच्या नंतर इकडे बरेचसे बघा आजी वगैरे पण येतात असे हातावर हात पकडून. म्हणजे तुम्ही विचार करा हे चालत असतात. मी आता किती दिवस झाले ना बघतोय ना, जास्त टेम्पो ट्रॅव्हल किंवा रिक्षा नाही करत, चालत निघतात. काय यांच्या अंगात पॉवर वगैरे असेल असे खूप सारे असतात इकडे. आजोबा आजी वगैरे असतात, त्यांचा वय झालेला आहे तरी पण ते चालत निघतात. सो आपण जाऊया आता मंदिराच्या जवळ, तिकडे जाऊया थोडंसं दर्शन करूया. बोला राधे राधे. तुम्हाला प्रेम म्हणजे काय असते नक्की दाखवतो. जशी राधा आणि श्रीकृष्णांचा प्रेम तुम्हाला माहिती असेल तसंच आपल्या या नगरीमध्ये प्रेम मंदिर बांधलेलं. या साईडला बघा पाहू शकता किती भव्य आणि दिव्य असं बांधलेलं आहे प्रेम मंदिर. किती भारी दिसतं आणि कंटिन्यू लाइटिंग्स चेंज होतात. ते खरोखर खूप भारी वाटतंय बघा. पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाटतंय यार. खूप जवळून तर अजून अनुभव म्हणजे ना एक वेगळाच अनुभव इकडे येण्याचा. आणि खरं सांगतोय एवढं दिवस कमी पडतात आहे कारण की सकाळी दुपारी आपण निघतोय आणि गर्दी असल्यामुळे ट्रॅव्हल चालत करावं लागतंय आणि त्याच्यामुळे कधी रात्र होते पत्त्या नाही लागत आहे. पण प्रेम मंदिरला आपण परत एकदा दुपारी येऊया व्ह्यू बघण्यासाठी, कारण की रात्रीचा जर व्ह्यू बघितला पण सकाळी मार्बलची काय असतं इथं, फ्रेमिंग काय आलं, मूर्त्या कुठल्या कुठल्या सर्व आपण बघूया. आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा जर व्लॉग आवडला असेल ते. राधे 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 राधे. समोर आपल्याला बघायला भेटते गोवर्धन पर्वत आणि गोवर्धन पर्वतची तुम्हाला लीला तर माहितीच असेल. श्रीकृष्णांनी उचललेला होता गोवर्धन पर्वत. आणि याची पण एक खूप मोठी स्टोरी आहे की जेव्हा हनुमानजी घेऊन येतात पर्वतला, म्हणजे रामायणची स्टोरी ती द्वापर युगमध्ये, त्रेतायुगची स्टोरी तुम्हाला द्वापर युगमध्ये पण बघायला भेटणार आहे. आणि द्वापर युगमधली स्टोरीज तर खूप मोठीच आहे. त्रेतायुग पासून ते या स्टोरीचा आहे गोवर्धन पर्वतचा. आणि ते पुढे जाऊन द्वापर युगमध्ये घडतात गोष्टी. आणि द्वापर युगमधल्या गोष्टी बघण्यासाठी बघा इकडे पूर्ण गोकुळवासी आहेत. सो गोवर्धन पर्वतला उचललेला याच्या मागेची स्टोरी तुम्हाला जर माहिती असेल यूट्यूबवर तुम्ही बघा. थोडक्यात मी सांगतोच की जेव्हा खूप गोकुळ गावामध्ये पाऊस पडत होता आणि पुराची परिस्थिती येत होती तर लोकांनी या डोंगराखाली म्हणजे जो गोवर्धन पर्वत आहे खाली श्रीकृष्णांनी बोटाने एका उचललेलं आणि श्रीकृष्णांनी 7 दिवस उचललेलं होतं. हे पूर्ण गोवर्धन पर्वत आहे बघा. या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि तेच पूर्ण 56 भोग पण आपल्याला बघायला भेटतं कारण की 7 दिवसाच्या नंतर त्यांना जेवायला पण सुद्धा भेटलेलं होतं. आणि अशी खूप सारे स्टोरी आहेत श्रीकृष्णांची लीलाचे. आणि हा आता प्रेम मंदिर थोड्या वेळातच बंद होईल. आपल्याला इथं बंद बघायला भेटणार आहे. नक्कीच आपण 2-4 दिवसानंतर परत येऊया एकदा पूर्ण प्रॉपर तुम्हाला प्रेम मंदिरचा एक्सप्लोर करायला. बघा तिकडे रथ बघायला भेटतोय आणि त्या रथच्या बाजूला तुम्हाला अजून बरेचशा मूर्त्या रासलीला करताना दिसतात. रथ हे महाभारत मधलं दाखवलेलं गेलेलं आहे. अर्जुन आणि श्रीकृष्णांचा रथ तिथे दाखवलेला गेलेला आहे. हा समोरचा प्रेम मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही प्रेम मंदिर. आता लाईट्स ऑफ केलेत कारण की प्रेम मंदिर बंद झाले आहे. सो आपण पण आता इथून निघूया पुढे जाण्यासाठी. चला. आणि उद्या सुद्धा आपल्याला द्वारकाधीश मंदिरामध्ये जायचं आहे. तिकडे सुद्धा एक होली होणार आहे. त्यानंतर रमण रेती आहे तिथे सुद्धा होली बघायला भेटणार. तर आपण जाऊया. चला. राधे राधे. चला फायनली रूमवरती आलोय आणि आल्याच्या नंतर पहिलं काम केलंय चार्जिंगला लावायचं, कारण की पॉवर बँक त्याच्यानंतर चार्जिंग खूप लागते. कारण की आपण जेव्हा सकाळी बाहेर निघतो रूमवरून आणि त्याच्यानंतर रात्री येतो सो 2 पॉवर बँक पूर्ण फुल करावं लागतं. सर्व आस्ते आस्ते उतरतं. आणि आज एवढा क्राऊड होता ना बाकीचे 2-3 मंदिर करायलाच नाही भेटलेत. ॲक्च्युली करायचं होतं आपल्याला अजून 2-3 मंदिरं, पण आज एवढा क्राऊड असल्यामुळे ते करायलाच नाही भेटलं आहे. पण आपण ठीक आहे उद्या करूया. आहेत आपल्याकडे वेळेस, कारण की आपण म्हणून 2-3 दिवस आपण एक्स्ट्रा चाललो आहे. कारण की आपल्याला जे पण काय गर्दीच्यामुळे करता नाही येणार ते आपण परत आपल्या सोयीनुसार आपण त्या मंदिराचे दर्शन करूया. आज आपण बघितला
बाकी बिहारींचं मंदिर बघितलं ते मंदिर परिसरामध्ये आपल्याला माकडं दिसली तिथं म्हणजे इकडं बंदर म्हणतात माकडं दिसली ते माकडं ग्लास वगैरे म्हणजे असे काही असं वस्तू असतात टोपी असतात ग्लेअर्स असतात चष्मे असतात ते खेचून नेतात मग त्यांना आपण काहीतरी ज्युसेस वगैरे किंवा पॉकेट वगैरे खायला द्यावं लागतं प्यायला द्यावं लागतं तेव्हा ते रिप्लेस करतात त्यांची ती स्कीम भारी आहे माकडांची. आणि त्याच्यानंतर आपण प्रेम मंदिर बघितलं. प्रेम मंदिरान 2012ला बांधलेलं आहे म्हणजे 2012ला ओपनिंग झाली त्याची सुरुवात 2002 का 3ला झालेली बांधण्याची पण तो 2012ला पूर्ण ओपन होऊन बनलेलं अजूनपर्यंत 13 वर्षात तो मंदिर कसं आहे भारी दिसतो भाई. म्हणजे बोलतो ना आपण की मथुरेची शान आहे ती. असे बरेचसे मंदिर आहेत द्वारकाधीश आहेत त्याच्यानंतर बाके बिहारी आहे रमणती आहे निधिवन आहे आपल्याला राधा वल्लभ आहे असे खूप सारे मंदिर आहेत पण प्रेम मंदिरची बातच वेगळी आहे. सो आपण आज एवढंच फिरलो आज आता पण उद्या आपण जाऊया द्वारकाधीश मंदिरमध्ये त्याच्यानंतर तिथं रमणरेती असेल ते सुद्धा बघूया म्हणून आपण लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करूया कारण की थकतो खूप जाम थकान होते एवढा चालून ट्रॅव्हल करून खूप थकल्यासारखं होतं पण झोप पण आली खूप ब्लॉग पण एडिट करायचे. इंटरनेट तर आज खूप स्लो होता बघूया उद्या कसा काय. सर आपण निघूया इथून. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. राधे राधे.